मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मुंबईत निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दक्ष राहतील, पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। मुंबईमध्ये लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभा निवडणुकीला तब्बल 2,91,087 मतदार वाढले। मुंबईमध्ये यंदा 1,02,00,000हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार। उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी मुंबई आणि ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्ह्यामध्ये 10,935 पोलीस, 4,000 होमगार्ड आणि सीआरपीएफच्या 24 तुकड्या तैनात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोनं फेऱ्यांची वेळ वाढवली। मतदानाच्या दिवशी पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता, शेवटची मेट्रो रात्री 1 वाजता धावणार। मतदारांच्या सोयीसाठी मेट्रोचा निर्णय। मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्या एपीएमसी मार्केट सकाळच्या सत्रामध्ये सुरू राहणार असून पूर्ण दिवस बंद राहणार। पाचही बाजारातील संचालक मंडळांचा निर्णय। एपीएमसीचे सचिव डॉक्टर पीएल खंडागळेंची माहिती। आचारसंहितेच्या काळामध्ये मुंबई शहरासह उपनगरातून तब्बल 341 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मुंबई पालिकेमधील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता आचारसंहिता संपल्यानंतरच 790 जागांसाठी आता 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज करता येणार। अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरमधील सीआयडीच्या तपासामध्ये अनेक त्रुटी। मुंबई हायकोर्टाचे सीआयडीच्या तपासावर ताशेरे।